सुरुवातीला उपस्थित सर्व धम्म बांधवांना, भगिनींना, सगळ्या छोट्या दोस्तांना आदराचा, प्रेमाचा सविनय जय भीम. नागपूरचा जय भीम कसा असतो माहिती आहे ना? 7 समुद्राच्या पार जातो त्याचा आवाज. एकदा जोरदार जय भीम या पार. कारण बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, दीक्षाभूमी आहे. मला वाटतं की जगामध्ये जी आता काही क्रांती घडणार आहे, घडणारच आहे, ती याच मातीतून तिचा उदय होईल. एकदा जोरदार टाळ्या या मातीसाठी, नागभूमीसाठी, दीक्षाभूमीसाठी, आपल्या सगळ्या या चळवळीसाठी. सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय शांती परिषद 2026 पहिलं गाणं तुम्हा सगळ्यांसाठी द्या. भीमाईच्या वासराचा, अरे रामजीच्या लेकराचा, पाय गुणासा भारी, अरे जागा केला जग जेठीगा. भीमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुणासा भारी, अरे जागा केला जग जेठीगा. झाला उजेडा हा थोर, त्याला तो कड आभाळ, दुबळाला आलं बळ, दुबळ्याला आलं बळ, घुंगराची बाजे गाठीगा. जलमल भीमा बाळ, भीमाईच्या पोटीगा. जलमल भीमा बाळ, भीमाईच्या पोटीगा. त्याने उधरली कुळे, किती कोटी कोटी कोटीगा. यानंतरचे काही शेर मी लिहिले 125व्या जयंती निमित्त 2016ला, ते सादर करतो. आवडले तर नक्की. गेला दूर देशोदेशी, आणायाला ज्ञान शिदोरी. बाबासाहेब देशोदेशी गेले, बाहेर गेले. गेला दूर देशोदेशी, आणायाला ज्ञान शिदोरी. पुन्हा आला तो माघारी, दिन दुबळ्यांच्या साठी गा. एकदा जोरदार टाळा बाबासाहेबांच्या परत येण्यासाठी. बाबासाहेब परतच आले नसते, तिकडेच राहिले असते. फक्त विचार करून बघायचं. पुढचा शेर. केली अशी नवलाई, काय होता स्वाभिमानी. केली अशी नवलाई, काय होता स्वाभिमानी. हाती घेतली लेखणी, दलित उद्धाराच्या साठी गा. पाणी पेटवलं त्यानं, ओंजळीनं दिलं दान. अरे पाणी पेटवलं त्यानं, ओंजळीनं